नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. वृंदा म्हणत असते की त्या मुलीचं कधीही चांगलं होणार नाही जिच्यामुळे माझ्या मुलाचं वाटोळं झालं. ह्या डिवॉर्स घेणाऱ्या मुलींचं कधीच चांगलं होणार नाही. तर शलाका म्हणते की कवितामुळे आईला टेन्शन आलं असणार आणि दादा दारू पिला असणार. वृंदा म्हणते की वाटोळं होईल तिचं, सत्यानाश होईल तिचा. तर सुधा सार्थकला म्हणते की सार्थक तू आदर्शला घेऊन वरती जा. वृंदा सुधाला म्हणत असते की बघ सुधा, माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे. त्या मुलीला ना माझा शाप लागेल, तिचं तर कधीच भलं होणार नाही. तर इकडे आनंदी आणि शकू बोलत चाललेल्या. आनंदी म्हणत असते की बरं झालं सार्थक सर आल्या आणि त्यांच्या आई देखील आल्या. तर शकू म्हणत असते की खरंच सार्थक सरांची आई किती चांगली आहे ना. दोघीही बोलत असतात. त्याचवेळी आनंदीचं लक्ष जातं. तर समोर उभा असतो अंशुमन. अंशुमनला बघितल्यावर आनंदी थोडीशी घाबरते आणि जेव्हा अंशुमन जवळ येतो तेव्हा आनंदीला म्हणतो की अगं आनंदी, तू काय केलंस ग? मला तर तू आयुष्यातूनच उठवलंस. पोलिसांनी तर अगदी नाकीनऊ आणलेत, मला सतत चौकशीला बोलावताय. आनंदी, तुला डिवॉर्स हवा होता तर तो तुला मिळालाय, परंतु प्लीज मला बाकीच्या केसेसमधून मुक्त कर. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. शकू विचारते की का आणि कशाला, जसं करावं तसं भरावं. आणि ताई, तू ह्या माणसाच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस, याला अशी शिक्षा मिळायला हवी. तर अंशुमनला राग येतो. अंशुमन म्हणतो की तू मध्ये मध्ये बोलू नकोस, आम्ही नवरा बायको बोलतोय ना. त्यावर आनंदी म्हणते की एक मिनिट, तुम्ही हे विसरू नका की मी तुमची बायको नाही आहे आता आणि तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही. अंशुमन म्हणतो की अगं आनंदी, तू असं बोलू नकोस, फक्त पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट मागे घे. आनंदी म्हणते की असं काहीही होणार नाही. तुम्ही मला आणि माझ्या घरच्यांना जो त्रास दिलाय तो आम्ही कधीही विसरू शकत नाही. एक वेळ जर गोष्ट माझ्यापुरती मर्यादित असती तर मी सहनही केलं असतं, परंतु तुम्ही माझ्या आई वडिलांना आणि दादाला त्रास दिलाय. शकू म्हणते की नाहीतर काय, तू घरी येऊन मरायचं नाटक केलंस, कोर्टामध्ये ताईचा व्हायरल फोटो दाखवला, तिच्या चारित्र्यावर तू संशय घेतला आणि एवढं सगळं करून तुला असं वाटतंय की ताई तुला माफ करेल. ताई तुला कधीही माफ करणार नाही. अंशुमन म्हणतो की आनंदी, हिला तू तिचं तोंड बंद करायला लाव, नाहीतर मी. त्यावर आनंदी म्हणते की नाहीतर काय करणार आहे तुम्ही. अंशुमन म्हणतो की आनंदी प्लीज माझं ऐक. अगं मी खरंच बोलतोय. तर आनंदी म्हणते की मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. अंशुमन म्हणतो की आनंदी, आता सगळं काही तुझ्या मनासारखं झालंय ना, मग आता तरी मला सुखाने जगू देत. आनंदी म्हणते की सुखाने जगू देत, तुम्ही दिलं का हो आम्हाला सुखाने जगून? आता देखील तुम्ही तेच करताय, प्रत्येक वेळी मला भर रस्त्यात अडवता आणि माझा तमाशा करतात. अंशुमन म्हणतो की आनंदी, अगं मी तर तुला फक्त केस मागे घेण्यासाठी सांगतोय. आनंदी ओरडून म्हणते की मी एकदा सांगितलं ना, मी केस मागे घेणार नाही म्हणजे नाही. तर अंशुमनचाही आता पारा चढतो. अंशुमन आनंदीचा हात पकडतो आणि म्हणतो की केस मागे घेणार नाही म्हणजे काय करणार आहेस तू? तुला केस ही मागे घ्यावीच लागेल आणि केस जर मागे घेतली नाही तर तुम्हाला खूप महागात पडणार आहे. तर आनंदी म्हणत असते की तुम्हाला खूप महागात पडणार आहे अंशुमन असं वागणं, तुम्ही माझा हात सोडा. अंशुमन म्हणतो की बघू ना काय होतं. शकू बाजूला पडलेला एक दगड उचलते आणि अंशुमनला म्हणते की आता जर तू ताईचा हात सोडला नाही तर हा दगडच तुझ्या डोक्यात घालेल. अंशुमन घाबरतच म्हणतो की तो पहिल्यांदा दगड खाली टाक. तर आनंदी शकूला म्हणते की शकू चल इथून, आणि मग शकू तो दगड बाजूला टाकून तिथून दोघीही निघून जातात. तर इकडे रेश्माने हा सर्व प्रकार बघितलेला असतो आणि रेश्मा विचार करू लागते की हा सर्व काय प्रकार आहे आणि ह्या माणसाने का आनंदीचा हात धरला होता. एवढ्या हक्काने कोण हात धरू शकतो? ही आनंदी नक्कीच काहीतरी लपवतीये. तर इकडे सार्थक हा आदर्शला बेडवर झोपवत असतो आणि म्हणत असतो की अरे भाई, काय आहे हे, एवढा ॲक्सिडेंट झालाय तरीही तू सुधारत नाहीये. अरे तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना, आणि तू स्वतःही एक डॉक्टर आहे, तुला काय सांगायचं. आदर्श म्हणतो की आता पिऊ नाही तर काय करू, डिवॉर्स घेतला तरी आयुष्याच्या कटकटी संपत नाहीये ना माझ्या. तर इकडे वृंदा ही सुधाला म्हणत असते की सुधा तू मला सोड, मला जाऊ देस तिच्या घरी. सुधा म्हणते की अगं वृंदा, तू काय करतेयस आणि किती चिडचिड करतेयस तू. वृंदा म्हणते की नाहीतर मग काय करू, माझ्या डॉक्टर मुलाला अगदी तिने भिकेला लावले आणि आता आली पैसे मागायला. सुधा म्हणते की पैसे एवढे महत्त्वाचे आहेत का आपल्याला, आदर्श महत्त्वाचा आहे ना, आदर्शचं आयुष्य आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. वृंदा म्हणते की जोपर्यंत ती कविता त्याच्या मनातून जात नाही तोपर्यंत आदर्श काय सुधारणार नाही. मी तर आदर्शला सारखं सांगते की दुसरं लग्न कर, परंतु तो ऐकेल तर शपथ ना. सुधा म्हणते की तू आधी शांत हो बरं, सार्थक त्याला सगळं काही नीट समजावून सांगेल.
वृंदा म्हणते की नेहमी मी शांत राहायचं आणि तिने मात्र रोज तमाशे करून जायचे. तर इकडे सार्थक हा आदर्शला म्हणत असतो की अरे भाई सांभाळ तू स्वतःला, तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. तर आदर्श म्हणतो की भाई मला माहिती आहे की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. सार्थक म्हणतो की हे बघ भाऊ, मला माहिती आहे की तुला खूप त्रास होतोय, परंतु तुला आता हे ॲक्सेप्ट करावं लागेल की कविता वहिनी आता तुझ्या आयुष्यात नाही आहेत. बाहेर पड रे या सर्वातून. तर आदर्श म्हणत असतो की कसा बाहेर पडू, माझं तर सगळं आयुष्यच विस्कटून गेलंय. तर इकडे आनंदी ही घरी आलेली असते, परंतु ती मात्र उदास असते. टीना विचारते की आनंदी तू चहा घेशील. आनंदी म्हणते की नाही मी नंतर घेईल. तेवढ्यातच मालती तिथे येते आणि आनंदीला म्हणते की आनंदी तुला कोणी सांगण्याच्या आतच मी तुला सांगतेय की मी तुझं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवून आली. आनंदीलाही मोठा धक्का बसलेला असतो. अण्णा म्हणतात की अगं ती आत्ताच आली आहे ना. मालती म्हणते की असू देत, मी जरी सांगितलं नसतं तर तुम्ही तिला सांगितलंच असतं. मालती आनंदीला म्हणते की आनंदी मी तुझं चांगल्या घरात लग्न लावून देणार म्हणजे देणार. आनंदी म्हणते की अगं आई काय चाललंय तुझं, आत्ताच तर मी या सगळ्यातून बाहेर पडली आहे ना. मालती म्हणते की तसं नाही आहे आनंदी, अगं तुला पुढे खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. आनंदी विचारते की कसले प्रॉब्लेम. मालती म्हणते की ते तुला आत्ता नाही कळणार, परंतु जेव्हा तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल. आणि आनंदी तुला हे लग्न करावंच लागेल हे मी ठरवलंय. मनोज म्हणतो की अगं तू ऐकून तर घे. मालती म्हणते की आता मी कोणाचंच ऐकणार नाही आणि असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आनंदी म्हणते की आता आईने हा नवीन काय विषय काढलाय. तर अण्णा म्हणतात की अगं आनंदी तू जाऊ देत, मी शांत झाल्यावर तिला समजावून सांगेल. अण्णा म्हणतात की अगं आनंदी जाऊ देत, उद्या काय आहे तुला माहिती आहे ना, उद्या रक्षाबंधन आहे. उद्याचा दिवस अगदी सगळ्यांचा छान जायला हवा. मनोज म्हणतो की हो आनंदी, उद्या रक्षाबंधन आहे आणि मला माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर फक्त आनंद बघायचा आहे. तर इकडे रेश्मा ही अंशुमनचा पाठलाग करत करत त्याच्या मागे आलेली असते. अंशुमन एका ठिकाणी चहा पीत बसलेला असतो. रेश्मा तिथे येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर अंशुमन विचारतो की तुम्ही कोण आहात. तर रेश्मा सांगते की ते जास्त महत्त्वाचं नाही आहे, मला फक्त काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. अंशुमन म्हणतो की पण मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं का देऊ, कारण कसं आहे ना मॅडम, मी फुकटात काहीच करत नाही. रेश्मा त्याला म्हणते की ठीक आहे, फुकटात काही करत नाही आहेस ना. रेश्मा तिच्या बॅगमधून पैसे काढते आणि म्हणते की बोला आता. रेश्मा विचारते की आनंदी वर्तक तुमची कोण लागते. अंशुमन म्हणतो की या प्रश्नासाठी एवढे पैसे पुरेसे नाही आहेत. रेश्मा त्याच्या हातात अजून काही पैसे देते आणि म्हणते की आता जमेल. त्यावर अंशुमन म्हणतो की हो जमेल. अंशुमन सांगू लागतो की आनंदी ही माझी बायको आहे, मी टाकून दिलेली बायको, आमचा घटस्फोट झालाय, माझी एक्स वाईफ आहे ती. हे ऐकल्यावर मात्र रेश्माला खूप मोठा धक्का बसतो. तसाच तिला तेवढा आनंदही झालेला असतो. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा दिवस असतो. आनंदी सकाळी सकाळी उठते, तयारी करते आणि अंगण झाडत असते. त्यानंतर ती छान अशी रांगोळी काढते. ती देखील छान अशी तयार झालेली असते. आनंदी तिथे येते आणि म्हणते की वा आई, एकदम मस्त सुगंध पसरलाय. मालती म्हणते की हो ना, मग छानच झाला असेल भात. अण्णा म्हणतात की अगं काय हे सगळ्या घरभर अगदी छान सुगंध पसरलाय, की आज बेत काय आहे. त्यावर आनंदी म्हणते की अण्णा आज नारळी पौर्णिमा आहे ना, त्यामुळे आईने छान असा नारळी भात केलाय. अण्णा म्हणतात की वा, म्हणजे आज तर मजा येणार. मालती अगं मला खूप भूक लागली आहे, तुम्हाला वाढतेच का. मालती म्हणते की अहो आधी नैवेद्य तर दाखवू द्या मग वाढते. अण्णा म्हणतात की अरे बापरे, म्हणजे तर अजून खूप वेळ आहे, आपल्या घरची तशी रीतच आहे, आधी विठोबा आणि नंतर पोटोबा. तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. अण्णा जातात तर एक कुरिअर बॉय तिथे आलेला असतो. अण्णा जेव्हा ते कुरिअर बघतात तेव्हाच त्यांना समजतं की गायत्रीने त्यांच्यासाठी राखी पाठवली आहे. अण्णा म्हणतात की दरवर्षी गायत्री राखी तरी पाठवते किंवा स्वतः तरी येते. तर इकडे आकू सकाळी सकाळी सार्थकला उठवण्यासाठी येते. ती सार्थकला म्हणत असते की दादा, अरे आज राखी पौर्णिमा आहे आणि तू अजून कसा झोपलायस, उठ बरं. सार्थक म्हणतो की अक्कू अगं नको ना त्रास देऊ, मी आज उशिरा उठणार आहे थोडासा. अक्कू म्हणते की बरोबर आहे, आज तुझा खिसा खाली होणार आहे ना, त्यामुळे तू झोपण्याचं नाटक तर करणारच आहे. सार्थक म्हणतो की अगं अक्कू जा ना गं तू इथून. तर अक्कू म्हणत असते की उगाच तुम्हाला टाळू नको, मला माझं गिफ्ट हवं आहे. सार्थक विचारतो की कसलं गिफ्ट, काय गिफ्ट वगैरे आणलं नाही आहे तुला, विसरलोय मी. अक्कू म्हणते की काय रे दादा, असं कसं विसरला, 2च तर गिफ्ट असतात माझे, एक भाऊबीजचं गिफ्ट आणि एक रक्षाबंधनचं. जाऊ दे बाबा, जातेच मी. असं म्हणून अक्कू जेव्हा तिथून जायला लागते तेव्हा सार्थक तिला थांबवतो. सार्थक म्हणतो की अक्कू अगं असं काय चिडतेस, आणलंय मी तुझ्यासाठी गिफ्ट. अक्कू म्हणते की हो खरंच, थँक्यू माय डिअर ब्रो. एवढ्यातच सुधा तिथे येते आणि सुधा सार्थकला म्हणते की अरे सार्थक, तू काय इथे लोळत बसलाय, अरे चल बाहेर.
सर्वजण बाहेर तुझी वाट बघताय. तर सार्थक म्हणतो की आलोच मी. सुधा तिथून निघून गेल्यावर अक्कू सार्थकला म्हणते की दादा मला अजून एक गिफ्ट हवं आहे तुझ्याकडनं. सार्थक म्हणतो की अजून काय आहे आत्ता. तर अक्कू म्हणते की ते आता मी तुला राखी बांधल्यावरच सांगेल. तर इकडे आनंदी ही पाटाभोवती रांगोळी काढत असते. तेवढ्या सानू तिथे येते आणि म्हणते की आत्तू अगं तू काय करतेयस. तर आनंदी म्हणते की अगं मी पाटाभोवती रांगोळी काढतीये. सानू विचारते की राखी पौर्णिमा म्हणजे काय गं. आनंदी म्हणते की अगं राखी पौर्णिमा म्हणजे आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि तिचा भाऊ आयुष्यभर तिचं रक्षण करतो. सानू म्हणते की हो का, मग तू आज बाबाला राखी बांधणार आहेस. आनंदी म्हणते की हो. तर इकडे मालतीचं ताट देखील रेडी असतं. मालती मनोजला म्हणते की मनोज चल लवकर बाहेर ये आणि पाटावर बस. मनोजसुद्धा आवरून आलेला असतो. मालती म्हणते की आनंदी आज दादाला अजिबात सोडू नको, चांगलीच ओवाळणी घे त्याच्याकडनं. सर्वजण हसू लागतात आणि मग आनंदी मनोजला ओवाळत असते आणि म्हणते की दादा तुला आवडते तशी अगदी नाजूकशी राखी आणली आहे. तर आनंदी मनोजच्या मनगटावर राखी बांधते. सर्वजण अगदी खुश असतात. मनोज म्हणतो की आनंदी तुला अजूनही माझी आवड लक्षात आहे, पण खरंच तू काहीच विसरली नाही आहे. मीच मात्र तुझ्यासाठी करायला विसरलो. मनोजला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा आनंदी म्हणते की काय झालं दादा. मनोज म्हणतो की आनंदी जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हाच मी तुझ्यासोबत नव्हतो. मला या सगळ्याचा खूपच पश्चाताप होतोय. तर आनंदी म्हणते की दादा अरे तू या सगळ्या गोष्टींचा आता का विचार करतोयस. मनोज म्हणतो की आनंदी मी नेहमी तुझ्यासोबत असेल, मी कधीच तुला एकटं पडू देणार नाही. आनंदी हसते आणि म्हणते की ठीक आहे मग झालं तर. आनंदीचं ओवाळून झालेलं असतं. मनोज खिशातून पाकिट काढतो आणि म्हणतो की तुला तुझ्या भावाकडनं एक छोटंसं गिफ्ट. आनंदी म्हणते की अरे दादा या सर्वाची काय गरज होती. मनोज म्हणतो की आनंदी ठेव. आणि मग आनंदी देखील ते स्वीकारते आणि म्हणते की थँक्यू. सर्वच जण खूपच आनंदी असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अक्कूसुद्धा सार्थकला राखी बांधते आणि म्हणते की दादा आता मला माझं गिफ्ट हवं आहे. तर सार्थक तिला पैसे देत असतो. तेव्हा अक्कू म्हणते की मला हे गिफ्ट नको आहे. आणि मग सार्थकच्या कानात ती सांगते की आनंदी मला वहिनी म्हणून हवी आहे. वृंदा म्हणते की एवढं काय सिक्रेट गिफ्ट मागितलं आहे. त्यावर सार्थक म्हणतो की आनंदी. आनंदीचं नाव सार्थकच्या तोंडून पाहून सगळेजण सार्थककडे बघायला लागतात. तर इकडे रेश्मा सार्थक आणि आनंदीला भेटलेली असते. सार्थक रेश्माला म्हणतो की तू इथे काय करतेयस. तेव्हा रेश्मा म्हणते हा आनंदीवर तुझा खूप विश्वास आहे ना, तिने तुझा कसा विश्वासघात केला आहे ना हे मी तुला सांगते. या आनंदीने तुला फसवलं आहे सार्थक. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.